मालती रुमाल अगं मालती अगं डबा कुठे माझा 5:15ची ट्रेन चुकेल माझी जळी मेली रोजची घाई हे घ्या आणि हा घ्या चहा कधी तयार होणार हो तुम्ही ती गरम अगं रोज रोज हाच प्रश्न विचारलाच हवा का मग कधी विचारू रात्री विचारला तरी चिडता माणसानं विचारायचं तरी कधी अगं जरा डब्यात ना भाजीऐवजी तेला मीठ जास्त घातलंच तर बरोबर तेल डब्यातून ओघळतंय मीठ ओघळत नाही कळलं का काढायला दुसरा पर्याय मिळालेला दिसत नाहीये मीठ कमी घालते तेच ठीक आहे नाहीतरी रक्तदाब वाढायचा तुमचा नको ग सकाळी सकाळी रक्तदाबाविषयी बोलू सला काय लाईफ आहे दीपक अजून घोरतायत आणि बाप पडतोय इथे अपडाऊन करून चष्मा घेतला का वेंधळा प्रकार सगळा अगं माझा चष्मा अहो तेच विचारतीये काय पण ध्यान खिशात बघा खिशात म्हणतात ना काकेत कळसा आणि गावाला बस सगळ्यात असला कारभार टप्पन्ना मध्येच सुभाष लाता झाला तुडवा सकाळ सकाळी तुम्हाला रोज रोज तेच जुळून कंटाळा कसा येत नाही हो बरं झालं सुटलास मला आधी तो रेडिओ बंद करा मला ती रेडिओ बंद करा ती केला हो बरं झालं सुटलास मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय आता पुन्हा काय आत बाहेर चाललंय नुसतं अगं जरा पाणी पिऊन येतो का किती वेळा सांगितलं हो वॉटर बॅग ठेवत जा जवळ म्हणून ऐकली तर शपथ अगं वॉटर बॅगचे पट्टे फक्त गळ्यातच राहतात चुलीशी बसून सांगायला काय जातंय सुभाष आता पुन्हा त्रास द्यायला गेले तिकडे कशाला त्रास देतोय पुन्हा त्याला आता त्याचा मुखचंद्रमा पाहतोय शी कसले कसले शब्दकोड्यातले शब्द वापरता देवच जाणे अहो तीर्थरूप प्रभात समय काय या देहाला त्रास देत आहे सुभाष बरं झालं सुटलास मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय अहो गाडी चुकेल ना तुमची म्हणजे पोरं चुकली तर चालतील नाही का पण गाडी चुकून चालणार नाही उठ किटकिट सुरू झाले उठ ना बाई काय गाडी तुझं पण सकाळी सकाळी सुरू होतं रोजा सुभाष हे बघ मालती मला या मुलांशी बोलायचंय यांच्या नसत्या उद्योगांविषयी रविवारी बोला आता निघा रविवारी ती दोघं घरी राहणार आहेत का विचारा अगोदर त्यांना अहो विचारून ठेवते हो निघा बघू तुम्ही निघा सुभाष सुभाष सु आला सकाळी हो का सकाळी सकाळी काही काम धावत दिसत नाहीये गट्ट हापूस साखर हवी होती संपली आमच्याकडची सारखी कशी हो संपते तुमची बाप त्यांना सांगा ना आणायला पोत साखरेचं शी बाई तू माझ्याकडे अशी पाहू नकोस यवन आणि यौवन या दोघांनाही मी शत्रू मानतो अय्या तुझ्या या वाक्याने तर मला तुझ्याविषयी जास्तच हिवा वाटू लागलाय माझ्या कर्तव्याच्या आड येणाऱ्या कुणालाही मी कापून काढेल अहो धरा आणि ए बाई नको ग त्याच्या नादी लागू नको बाई त्याच्या नादी लागू तू निघ आता आणि आता मला कुणीही परावृत्त करू शकणार नाही मी शौर्याची पूजा बांधणारच कसलं शौर्य रे धर्मांधाचं शौर्य आई आपल्या घरात ना हाच एक धर्मांध निघालाय बघ असू दे धर्मांध त्याच्या सगळ्या दोषांसकट मी त्याला स्वीकारेन आई सुपारी किंवा बडीशेप असेल तर दे बाई मला ना मळमळायला लागलं बाई रोजा हो बाई आतापासून मळमळायला लागलं अरे गप रे अहो तसं नाही मळमळते मला मग असं अहो या दोघांच्या मराठीतील प्रेमसंवाद ऐकून मळमळत वाचले ग बाई वाचले पुन्हा बसला पुन्हा बसला आता उशीर होत नाही आता म्हणजे आता माझी अडचण होती तर ते काय नाही एकदा का मी या घराबाहेर पडलो ना की तुम्ही सगळे स्वतंत्र एकटाच मरतोय मी इथे एकटे कशाने मरताय एकटे कशाने मरताय तुमच्या आधी उठून स्वयंपाकाला लागते
घामरतोय. उद्यापासून उठू नकोस, माझ्यावर कोणाचे उपकार नकोत. म्हणे उठू नकोस तर स्वयंपाक कोण करणार? हॉटेलात खाईन खप्पस म्हणे हॉटेलात खाणार. अशा तोंड बघितले का कधी? साधा 5 रुपये कधी सुटला नाही आणि निघाले हॉटेलात खायला. पैसे सुटणार हातून. म्हणजे गाडी पुन्हा माझ्या चिक्कूपणावर आली तर ते काय नाही. आज या मुलांशी सुसंवाद साधण्यासाठी मी सीएलच ठोकणार आहे. सिरियलच ठोकणार आहात ना? मग झोपा निवांत. वादावादी करून नाहीतरी कंटाळाच असेल ना? झोपा निवांत. मी झोपते आणि तो सुसंवाद काय ना तो पोरं उठल्यावर साधा. मी झोपतो रेल्वेत. साधा ते सुसंवाद साधायचा म्हटलं तर कोणाची तयारी नाही. एकेकाला ना खरं तर ना लाथाच घालूशी वाटतात. सुभाष पण काय करणार, ज्यांना लाथा घालायच्या ते सुसंस्कृत आणि ज्यांनी लाथा घालायच्या तेही सुसंस्कृत. चला येतो मी, नाहीतर माझी ट्रेन चुकायची. मला बसच्या लाथा खा सर का. ए बाबा दरवाजा बंद करून ये. निघायचं किती घ्याल? निघायचे किती घ्याल? थोड्या वेळाने. काही कामं दामं नाही येत वाटतं घरी. आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसू नका, कामाला लागा. मला वाटलं ते होणार म्हणून आता सोडतच नाही एकेकाला. काय झालं? काय अरे दादा काय करतोय तू? स्वतःचं रक्षण की दुष्टांचं निर्मूलन? दुष्ट? कुठले दुष्ट? दुष्ट येईपर्यंत वाट बघत बसू म्हणतेस की काय? माझी तलवार कुठे आहे? तलवार किती मोठी गेल्या पुस्तकाचा गुरसटलेला आहे बरं सुभाष तू. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आई बघ ना हा कसं करतोय. ओरडायला काय झालं तुला? ओरडायला काय झालं? घरातच थैमान घालतोय ना, मग घालू देत ना. बाहेर कोणाला त्रास देतच नाही ना, मग नाचू देत. रे बाबा काय नाचायचं ते ना. आई माझे, तू माझ्या अस्मितेचा अवमान केला आहेस, माझ्या शौर्याला ललकारला आहेस. आता हे शस्त्र पुन्हा एका पाप्याच्या रक्तात बुडल्याशिवाय म्यान होणार नाही. तुला बघितलं आणि धीर आला. भाष तुझ्या मी अगदी तलवारीसारखी आहे. उपहास, एका प्रामाणिक भावनेचा उपहास. जीभ कलम केली जाईल, हत्तीच्या पायाखाली तुडून मारेल. याला शासन एकच, देहांत प्रायश्चित्त. काय पण आवेश आहे. काही नाही हा ना ह्या तलवारीचा ताप आहे. ती तलवार खाली ठेवलीस की तुझा ताप पण होतो ना. नाही रे शूरवीरा, धाडसा, माझ्या लाडक्या, तलवार खाली देऊ नकोस. ऐकलीस ही किंकाळी? ही नक्कीच आहे का अगतिक स्वधर्मियाची? आता चिंकाळीत कसला आलाय धर्म? गप्पा समाज होती भावाने. जय भवानी. आता जातोच आणि एकेकाला कापूनच काढतो. नाही जायचंस. तिथे 3-3 सखियांना वाऱ्यावर सोडून तू नाही जायचंस. माझ्या जबाबदारीतनं मी तुला मोकळी करते. माझं रक्षण मी स्वतः करेन. लफडं करणे इतकं सोपं नाही ते. लफडं म्हणतात बहुतेक मी तिला. लाज नाही वाटत? नाव काय दिलं तर लफडं ते लफडंच. आई अरे काय चाललंय काय तुमचं हे? बघ हा पुन्हा लफडं म्हणाला. चाललंय काय तुमचं हे? बाहेर वातावरण काय आहे, परिस्थिती काय चालले आणि दोघेही कसे भांडत काय बसलायत रे? काय त्यांना काळजी म्हणून कसली ती नाही. मला तर ना त्यांची काळजी वाटते रे. अजून आले नाहीत बरं. त्यांची काळजी करायचं काही कारण नाही. स्वतःचा जीव वाचवणे इतकी जन्मजात अक्कल आहे त्यांना. कातडी वाचवणाऱ्याला लवकर मरण येत नाही. सुभाष, स्वतःच्या वडिलांविषयी असं बोलतोस? मातृभूमी म्हणून ऊर बडवतोस आणि स्वतःच्या जन्मदात्याविषयी तुझी ही भाषा. ही त्याची संस्कृती. त्यात कसली आली संस्कृती? सुभाष तुझं बरोबर आहे रे. एखाद्या असामान्य माणसाचे वडील जर सामान्य असले तर त्या सामान्य वडिलांविषयी आदर कशाला बाळगायचा?
माझ्या वडिलांविषयी असं बोलण्याचा तुला अधिकारच काय का? आमच्या यांच्याविषयी जर तुझी अशी मतं असतील ना तर या घरात तुला सून म्हणून येऊ देणार नाही, याद राख. चल निघ. आणि मोठी चल रे सुभाष, आपण पळूनच जाऊ. मी घर सोडणार आहे. शाबास सुभाष, उभं घालाय घरातील धर्मनिरपेक्षतेचा. मी तुझ्या पाठीची आहे. मी पण येईन तुझ्या बरोबर. तू नको येऊस बरोबर डोकं खायला. सगळं जग तुझ्या विरुद्ध असताना मी तुझ्या बरोबर येते. ते कुठेच गेलं सोडून. एकदा काय तुझ्या बहिणीने त्या सुधारणा वेदेशी लग्न केलं ना मग राहशील बिन लग्नाचा. चिमणे, तुमच्या भांडणात तुम्हाला काय वाटतेस ग? जागा ह्या दंगलीत तुझा तो सुधारणावादी मित्र सापडायला पाहिजे. ते कापूनच काढतो तेव्हा. सुभाष, तुझी जीभ खूप सैल सुटत चालल्या. बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी असं बोलतोस, लाज नाही वाटत? आई, तू शांत हो. बोलू दे त्याला, तू शांत हो. आणि काय ना हात त्याला कापण्याऐवजी ना तो खिमा करल. अतुला नाही, अतुला तुमच्या मुलाचा खिमा झालेला चालेल तुम्हाला. भले तुम्ही निधर्मीवादी आहात पण मातृत्वाची भावना आहे की नाही? तूच एकटी शिकवायची राहिली होतीस मला. घे शिकवून. आली मोठी शहाणपणा शिकवायला. म्हणतात ना ते कानावर गुण आली आणि तिखट झाली. या घराने मला फक्त जन्म दिला. न्याय कधी मिळालाच नाही आणि मिळणारही नाही. संक्रांतीत तिळाचे लाडू नाहीत, दिवाळीला लाडू चकले नाहीत, होळीला साध्या पुरणपोळ्या नाहीत. या बहिणीने साधी मला राखी पण बांधली नाही. सुभाष, असलं बोलवतं तरी कसं रे तुला? असलं बोलवतं तरी कसं? नाही तुझे बाबा जात धर्म नसतील मानत, नसतील तुझ्यासारखे कट्टर हिंदुत्ववादी, पण त्यांनी काही कमी पडू दिलं नाही हो तुम्हाला. काही कमी पडू दिलं. चांगले पान फेडलेच रे बाबा. राखी का रे बांधायची मी? सांग ना, का बांधायची? घरात घुसून गुंड तुला मारणार होते त्यावेळेला मी मध्ये पडून तुला वाचवलं होतं. खरं तर तू मला राखी बांधायला हवीस. आई, मी या सुधारणावाद्याचा खात्मा तर करीनच, पण त्याच्याशी हिने लग्न केलं तर माझ्या बहिणीला पण वर पाठवायला कमी करणार नाही. ओरडा, आमच्याच नावाने ओरडा. आणि आमचा कोणी किंवा केला की दोन्ही हाताने ओरपा. काय बोलतोयस काय सुभाष ते? काय बोलतोयस काय? बाप तिकडे दंगलीत अडकलाय ते काय फिकीर काय करायची? अगं बाई, ऊन येतोय. मेली घर पेटवायची काय? सुभाष, अगं बाई. कोणाची वाय वेळी आपल्या बिल्डिंगला हात लावायला. जरी पट्टा खडकवला आहे आणि दरवाजा स्पीकर आहे. कर असं कहू. मी तो स्टिकर काढून दुसरा लावलाय. गणपती तो हम भारतीय आहे. तू तो स्टिकर काढलास या घरावर नाही, पण या घराच्या दरवाजावर माझा हक्क आहे की नाही? तू दिला म्हणून तो स्टिकर मी आमच्या दारावर लावलाय. बाबांनी मला शाबासकी पण दिली. म्हणाले जावई असावा तर असा. काय गप आता स्टिकर वरून महाभारत. ती दंगल संपली की घेऊन ये. मी स्वतः लावेन दारावर. मग तर झालं. मला तर यांची काळजी वाटते. दिवसभर त्यांचीच काळजी करत बसतो. चिमणे, बाहेर दंगल चालू असताना दशरथ राजा घरात असतात तर प्रभू रामचंद्र काही घरातच लाटी फिरवत बसले असते का ग? आता मला काय माहित? कोण दशरथ? बाबा. ते तर दोन्ही बाजूनी मार खायच्या लायकीचे. स्वतः देवळात जात नाही, आईला कोणता धर्म पाळून देत नाहीत, मुलीला तर बेगम करा निघाले. ते जर कुठे मार खात असतील ना तर मी आणखी मारा म्हणून सांगेल. सुभाष, तुझ्या जिभेला काही हात? गर्व असेल जर ते स्वतःला हिंदू म्हणून घेतील तर मी मध्ये पडेल. ते मरण पत्करतील पण हिंदू म्हणून घेणार नाहीत. अरे दरवाजा बचाव. बाई, हातात यांचाच आवाज. सुभाष, दरवाजा. सुभाष, आधी किलकिला. कोणीतरी फकीर दिसतोय.
घेतो आणि कापूनच काढतो याला. काढ काढ सुभाष, कापूनच काढ. रक्त उडालं, घाण झाली तरी चालेल. मी सगळं घर एखाद्या ब्राह्मणाकडे शुद्ध करून घेईन. काढ सुभाष, कापूनच काढ. अरे कोण? अरे उघड की दरवाजा. सरळ ग. सुभाष मला बघू दे जरा. इकडं. सुभाष दरवाजा उघड. कदाचित तो फकीर माझा इम्रान सुद्धा असेल. अगो बाई इम्रान, अगो पहिल्यांदाच आपल्याकडे येतोय ग. ए त्याचा तो शिरपूर हा काही नाही काही जमणार आपल्याला. शिरा पोहे खाईल ना ग. अगं आई तू पण कमाल करतेस हा. अगं तो काही खाडी प्रदेशातला आहे का? मग? नाही ना, जास्त देशातला आहे. हो ग. मग हा पण त्याच्या खापर पंतप्रधानांचं नाव ना करंदी तर होतं म्हणे. करंदी ग. हे डोळे घालेत का ग त्याचे? हो ग. अगं नाही, अरे दरवाजा खोलो, मुझे बचाव सुभाष, मला तो वाचव. नाही. तू दुसराच गुंतर दिसतोय. अगं ही कोण आहे त्यावेळेस? आई धोतर दे. असल्या फकीराच्या वेशात मी त्यांना घरात घेणार नाही. ए बाबा, मी तुला वचन देते रे. त्यात आले की गोदार पायजमा सोडची लुंगी. पण तो खादीचा असतं का म्हणे? बघ बघ कशासाठी घालतोय. मेल्या आधी तरी आवाज तर घे ना. धोतर पायजमा लुंगी हवात घालत बस. या या या. अगं बाई आले. अगं बाहेर चालली धुमश्चक्री. दंगलीत किमान 2 तरी ठार आणि कित्येक जण जखमी देखील झालेत. ओ बाई, दुकानांना आगी देखील लागलेत. 4 जिवंत बॉम्ब आणि 4 मुर्दे देखील सापडलेत. ते बघा सायरनचा आवाज. गाड्या, राज्य राखीव दलाच्या जास्त पोलीस तुकडीसह 9 तुकडे देखील तैनात करण्यात आले. हे बघा. अहो दंगली विषयीचं वार्तापत्र. लुंगी फेका. नाही सोडण पण फेकणार नाही. अहो तुम्हाला मॉडेल पण लागणार नाही माहितीये का? नाही सोडण पण फेकणार नाही असंच करायचं मला. अगं या लुंगीनेच तर माझा जीव वाचवला. लुंगी मला इम्राननं दिली. इकडे आले बाबा. मी घेऊन ठेवते. अगं नेसायला दुसरं काहीतरी दे, मग हे लुंगी. थांब, पॅन्टच घालून येतो. बाई आले. जीव एकदासा भांड्यात पडला. हो ना, हो का? नको नको ते विचार डोक्यात येत होते बाई. नका हो काकू, काळजी करू. शांत हो. बाबा घरी आलेत ना आता. हो ग बाई. शांत हो. खरंच नको नको ते विचार डोक्यात अगं येत शांत हो. बाबा आलेत ना घरी. दंगलीतनं बाहेर आलेत ते आता. हो ना, आता सगळं व्यवस्थित होईल काकू. नका करू काळजी. घ्या तुमच्या इम्रानची लुंगी. बघ बघ कशी हृदयाशी धरतीये लुंगी. त्या खाटकाची लुंगीत काही तो नाही. ए खाटीक म्हणालीस तर याद राखा. त्याचा बाप अजून बकरी सोलतोय. त्याच्या जीवावर तर तुझ्या इम्रानची सुद्धा समाज सुधारणा चालू आहे. नमस्कार करते. हे काय नवीन? वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. अजून सुनबाई झाला नाही म्हटलं. ईश्व. हो का? आणि आता हे काय मध्येच नमस्काराचं हा. आणि अगं आधी सांगितलं असतंच तर नीट नवीन कपडे घालून तरी उभं राहिलो असतो ना. बर ते जाऊ दे. तुम्ही कसे बसलात ते सांगा बघू. हा सांगतो. बसा आधी. पाणी हवंय का? नको सांगतो. तुम्ही सगळे झोपलात, ओरायला लागलात. अचानक दगडफेक सुरू झाली. मला तर जीवच द्यावासा वाटू लागला. ऍसिड बल्ब देखील पडू लागले. आणला असतात एखादा तर मोरी घासायला. मोरी घासायला नाही तर ऍसिड हवंच होतं. समय सूचकता कसली ती नाही. आत्ता जाऊन आणू. आता नको जायला. हा पुढे काय झालं बरं? हा तेवढ्यात एक माणूस सुरा घेऊन माझ्या दिशेने आला. विकायला? काय किंमत सांगितली? अगं जीव घ्यायला. बाई जीव घ्यायला. पण तुम्हाला तर जीव द्यावासा वाटत होता ना. चांगली संधी गमावली. ऐकलीत मुक्ता फळं नवीन सुनेची? मामांजी वडकडे. आत्ता नको. माझ्या ब्रह्मचार्याला तुझ्यापासून धोका असं वाटलं तर मी आपण म्हणेन त्यांना मामांजी म्हण असं. शी ह्या दोघांचं प्रेम प्रकरण ना उगीच मध्ये मध्ये बांधगुळासारखे येत आहे. भीती करायला काय झालं सारखं? ईश्वर. पण बोला बाबा. हा? इम्रानला ही लुंगी कधी दिली? हा बेटा. पण तुम्ही स्वतःला सेक्युलर समजता ना. अरे बाबा मी सेक्युलर आहे पण सुरा सेक्युलर नव्हता ना. पळता नेमका त्यांच्या मोहल्ल्यात घुसलो. म्हणजे हिरव्यांच्या. ते तू म्हण, मी नाही म्हणणार.
बरं ते जाऊ दे, पुढे काय झालं ते सांगा बघू. तेवढ्यात इम्रान दिसला. मी म्हटलं मला वाचव. मग त्यांनी मला आत घेतलं. बघितलं ना, पाहिलं की नाही आई, इम्रानमुळे तिचं गंगू शाबत राहिलं. पण हो ग बाई. हो, त्याच्या घरच्या लोकांचा विरोध असूनही त्यानं मला मग आत घेतलं. मग त्याच्या घरच्यांनी मला काहीतरी खायला आणून दिलं. अय्या, म्हणजे तुम्ही त्यांच्या घरी काही खाल्लं की काय? मामांची म्हणू नको ना रे. नाही खाल्लं, म्हणजे धार्मिक कारणामुळे नाही, हे स्पष्ट करतो. अहो बाबा, तुम्ही पण कमाल करता. काही खाल्लं असतं त्याच्या घरी त्यांनी तर मी मला ते झेंडा तो उंचवला असता ना. अगं, झेंडा कसला उंचावतेस? इथे हातभर फाटला होता. वेडी कुठली. त्याच्या घरचे लोक म्हणाले, एवढाच जर का यांना यांच्या घरचा अभिमान धर्माचा अभिमान असेल तर हाकलांना बाहेर. बरोबर आहे की पण त्यांचं काय बरोबर आहे. काय म्हणते सासरचा अभिमान? स्वतःच्या सासऱ्याला सामान्य म्हणण्यापेक्षा ते बरं. ते जाऊ दे, पण बाबा पॅन्ट शर्ट पेक्षा तुम्ही लुंगीमध्ये चांगले दिसता. हो बाबा, पण हे लुंगीवरती डाग कसले बरं? खाटकाच्या लुंगीवर रक्ताचे डाग असणारच. सुभाष, मग फकीराचे कपडे घालून पळायला लागलो तर माझ्या मागे आपले लोक लागले. त्यांची काय ऍसिड बॉम्ब वगैरे तयारी नव्हती तर शेणाचे गोळे मारले. गोमयाचा मारा झाला ना, पावन झाला. गोमय म्हटलं म्हणून शेण ते शेणच राहणार ना शेवटी. आणि तुमच्या जीवावर बेतलं तरी निधर्मीवादाचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. संपल्या सगळ्यांच्या शाब्दिक चकमकी संपल्या. मग चला, तोंड धुवा, परसाकडनी आटपा, हा, आणि तोही चिमणे. असिधरा नाव आहे माझं. हो का? माहितीच नव्हतं. अशी धरा नाही तर तशी धरा, कोणी जा तुझ्या घरी. अशी धरा नाव आहे. थांब अशी धरे, मी तुला सोडायला येतो. अय्या, अरे सोडतोयस कसला? शेजारच्याच तर खोलीत जायचे. गोळी लागायची असेल तर ती गॅलरीतून सुद्धा लागू शकते. शिवाय प्राप्त परिस्थितीत माझी भूमिका ठरण्यासाठी बापट काकांकडून बौद्धिक घेतो. कशी रे तुझी बौद्धिक वाढ होणार? आता त्या बापटांच्या बोलण्याने गोमूत्र पीत बसणार का तू? आणि तुम्ही इम्रानच्या लुंगीत गुरपडून राहणार. सुभाष, चल का अशी धरे, चल. निघाला, निघा, हा, निघा. आणि हो, बापट काकांनी जर घर जावाई म्हणून ठेवून घेतलं ना तर तिथेच राहा. घर जावईच हो तिकडचे. गाढवापुरी वाचली गीता, सगळा असला प्रकार. कसं व्हायचं या पोराचं देवच जाणे बाई. मी तर फार थकले. अहो तुम्ही तरी काहीतरी समजावून सांगा ना. हो, तुमच्याशी बोलते मी. हा, आजच काहीतरी समजावून सांगा. तो पोरगा बापटांच्या नावाने धर्मांध होतोय आणि पोरगी तिचा धर्म बदलायला निघाले. धर्म तुमच्या या उदार मतवादाने वाट लागली हो सगळी. जाळा तुमचं ते पेरी होई का काय ते. खरंय तू म्हणतेस ते अगदी खरंय. आपली धुणं पुन्हा एकदा तपासून पाहायची वेळ आली. धोरणच तपासत बस ना. बसा, धोरणच तपासत बसा. अहो धोरणं कसली तपासताय? काहीतरी ठोस निर्णय घ्या, ठोस निर्णय. धोरणं तपासत बसताय. ही दंगल संपली ना की घेतो एखादा ठोस निर्णय. बाई यावेळेस बघा बरं. तू थांब, मी बघतो थांब. कोण आहे? अगं इम्रान या. अहो एवढं दंगली तुम्ही? बाहेर सगळं ठीक आहे ना? मैं ठीक हूँ. तुम? मैं ठीक हूँ. आप रोजा को बुलाए, कुछ बात करना था उससे. इम्रान रोजा तोंड धुतीये, थोडाच वेळ येईल तुमच्या समाचाराला. तुम्ही तोपर्यंत एक काम करा, या खुर्चीवर तशरीफ ठेवा. बाय द वे इम्रान, तशरीफ या शब्दाचा अर्थ पार्श्वभाग असा तर होत नाही ना? अबूजान, हे वेळ धार्मिक अथवा भाषिक देवाणघेवाणीची नाही, निर्वाणीची आहे. रोजा म्हणते तेच ठीक. बरोबर, तुम्ही नावाला इम्रान, खरे करंदीकरच बरं का. आमचा सुभाष तुमच्या पुढे ओबीसी वाटतो आणि तुम्ही अगदी कोबरा. थैंक यू अमीजान. तरी रोजाला बोलवा, किसी भी वक्त कर्फ्यू लग सकता है. रोजाला बोलवजा. रोजा, अगं बाहेर आहे ना पटकन. अरे काय ग? अगं बघ कोण आलंय. कोण आहे? अगं बघ तरी कोण आलंय. कोण? बघ ना. इम्रान. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. अरे पण इम्रान तू इथे असा, बाहेर दंगल चालू आहे ना? अरे हाँ, कुछ बात करना था तुमसे. अरे पण तुला काही झालं असतं तर? नहीं, मैं ठीक हूँ, लेकिन बात करना बहुत जरूरी था.
ओके ठीक आहे. पण इम्रान, मी तुझी खूप शुक्रगुजार आहे. तू माझ्या आबांना वाचवलंस रे. हे बघ रोजा, हे वेळ आभार प्रदर्शनाची नाही आहे. हे बघ, हे दंगल पेटल्यामुळे एक महत्वाचा निर्णय घेणे भाग आहे. आता निर्णय काय घ्यायचा आणखी? मेहंदी है रचने वाली हाथों में गहरी. हे गाणं म्हणायची वेळ नाही रोजा. अरे मी गाणं म्हणून आपली शादी सुचवली ना. माझ्या भाषेत उर्दूचं पर्सेंटेज वाढू लागलंय ना इम्रान. उर्दूचा पर्सेंटेज? हे उर्दूचा पर्सेंटेज मोजायची वेळ नाही रोजा. तुझा धर्म सोडायची तुझी तयारी आहे ना? मी तुझ्यासाठी काय काय सोडायचंय? तू काय काय सोडलास याची अधिकाराची वेळ नाही. तुझे मेरा मजहब कबूल आहे की नाही? एक्सक्यूज मी मध्येच बोलतोय, पण माफ करा. रोजा कुठल्याही धर्माची असणार नाही आणि कुठला धर्म देखील ती स्वीकारणार नाही. कळलं? माफ करा अबूजान. रोजा आणि मी दोघंही मुस्लिम बनू आणि मुस्लिम सत्यशोधक समाजाचं काम करू. अगर हे मंजूर आहे रोजा तर चलो मेरे साथ. मला सत्यशोधक समाज मान्य आहे, पण मुस्लिम सत्यशोधकच का? हा, आपण धर्माशिवाय जगायचं ठरवलं होतं ना इम्रान. धर्मशिवाय? रेडी आहेस काय? हे धर्मशिवाय जगायची वेळ नाही रोजा. तू लवकर निर्णय घे. माझा निर्णय पक्का आहे. मी माझी तत्व बदलणार नाही. आपलं लग्न नाही झालं तरी चालेल. तुझा गैरसमज होतोय रोजा. इम्रान, तू इथून निघून जायची ही वेळ आहे. असल्या ढोंगी आणि तकला तू माझ्याशी मला लग्नच नाही करायचंय. इम्रान, तिला समजून सांगायची वेळ नाही. तुम्ही निघा बोलतो. इम्रान, केव्हाही कर्फ्यू हो. लागेल. घरी जायचे. तुम्ही निघा बघू तुम्ही. ठीक आहे रोजा, जर काय तुझा हेच निर्णय असेल तर खुदा हाफिज. दुआ मी रखना. शांत हो बळा, शांत हो. चल. अगं पण नाही. अगं तुझा निर्णय अजिबात चुकीचा नाही बेटा. चल तू शांत हो. बस इथे शांत हो. सांगायचं ताईला. शांत हो बेटा. बघ, काही काळजी करू नको. दंगल संपल्यावर काय ते बघूया आपण. हो पण बाबा, माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर. हे सगळं व्यवस्थित होईल बेटा. आम्ही आहोत ना, काही काळजी करू नको. शांत हो बघू. शांत हो. अजिबात काळजी करू नको. आम्ही आहोत ना, म्हटलं ना तुला. काही काळजी करू नकोस. तुझा निर्णय अगदी योग्य आहे. अजिबात टेन्शन ओ, इम्रान! अरे काय झालं? होय केवढं रक्त. तुझा हे काहीतरी आण पटकन. तुझा पाणी आण पटकन. हे काहीतरी आण पटकन. बाई केवढं रक्त. तुमच्या मॉलामध्ये एकट्याने चाकू मार. अगं बाई, अगं रोज पाणी घेऊन ये पण. एवढा हरामखोर! ठीक आहे, पाणी ही थोडक्यावर निभावलं. परत झालं घे ना. पाणी घे. तरी तुला म्हटलं होतं या दंगलीमध्ये बाहेर कशाला निघालास तू? ऐकत तर जरा सुद्धा नाही. तुला काय झालं असतं तर मी कुणाकडे बघायचं? मेरी गलती मुझे समझ में आ चुकी है रोजा. मुझे माफ कर दो. इम्रान, ही दंगल चालू असताना तुम्ही देखील मला वाचवलंय. आता तुम्हाला वाचवणं आमचाही धर्म आहे. एक काम करा, ही दंगल संपस्तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. रोजा, यांना पटकन आत नाही. चला चला आत जाऊया. माझा बापट काकांविषयी पूर्ण भ्रमणानाश झाला आहे. अरे पण तू त्यांना समजून घे ना सुभाष. काय समजून घे? आपल्या वाड्यात देऊळ बांधलं जावं म्हणून मी किती धडपडलो. सायकल यात्रा काढली. बापट काका म्हणाले म्हणून त्यांच्या निवडणुकीचं चिन्ह सायकलवर लावलं. अरे पण निवडणुकाच पुढे ढकलल्या, त्याला बाबा काय करणार सुभाष? म्हणजे त्यांना धर्मात किंवा देऊळ बांधण्यात काही स्वारस्य नव्हतं, फक्त निवडणुकीचं स्वारस्य होतं का? हे बघ सुभाष, सगळेच धर्माचं राजकारण करतात. नाही असे तरी धर्माचा वापर जर राजकारणासाठी होणार असेल तर माझा विरोध आहे. धर्माची राजकारणाशी गल्लत झाली तर अख्खा देश पंजाब व्हायला वेळ लागणार नाही. हे बघ सुभाष, तुला जर माझ्या वडिलांची तत्व मान्य नसतील ना तर नाईलाजाने मला तुझी संगत सोडायला लागेल. जरूर सोड. तुलाही तुझ्या वडिलांसारखी प्रेमाची आणि निवडणुकीची गल्लत करायची असेल अवश्य कर. तू जा असे करे, तू जा. माझं ब्रह्मचर्य अबाधित राहील. हीच मोठी आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे सुभाष, मी जाते. पण कधी तुझे विचार बदललेस ना तर माझ्या घराचे दरवाजे नेहमीच तुझ्यासाठी उघडे असतील.
बरं झालं उशिरा का होईना एकदाची अक्कल आली म्हणायची. आणि कोणीतरी आपला वापर घेऊ करतंय हेही कळलं म्हणायचं. बाबा मामा बस हेच मला तुम्हाला दोघांना सांगायचं होतं. सुभाष तुझ्याशी बोलतोय मी. हेच मला तुम्हाला दोघांना सांगायचं होतं. खरं तर मी आज सुट्टीच घेणार होतो, पण या कर्फ्यूमुळे सुट्टी देखील वाचली. देर से आहे पर दुरुस्त आहे म्हणतात ना ते असं. बाबा मी तुमच्या विरोधात जे अपशब्द बोललो ते मागे घेतो, माफ करा. असू दे बेटा, ही चूक तुला कळली हेच मोठं आहे. या दिवाळीला मी तुला ओवाळे. छेचे रोजा माणसाच्या मनातल्या भावनांना अर्थ आहे, उपचारांना नाही. बरं झालं पोरं बदलायला लागले बरं का. आणि हो त्यांच्या जुन्या भूमिकाही बदलायला लागले. म्हणूनच म्हणतो इथेच थांबूया. भूमिका जर पूर्णपणे बदलल्या तर पुन्हा संघर्ष सुरू होईल. खरं तर आपण भलतेच तात्विक भूमिका घेऊन एकमेकांना फसवत होतो नाही का. आता असाही कर्फ्यू लागलाच आहे, तर हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा क्षण आपण कायमचा जपून ठेवूया. चला आता सर्वांनी मिळून एक गाणं म्हणूया. समतेसाठी लढणाऱ्यांनी जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, जात कोणती पुसू नका. एकांकिकेचे नाव आहे क्षण साक्षात्काराचं. एकांकिकेचे लेखक आहेत विनोद हडप आणि दिग्दर्शिका मीरा महाजनी. नाव अनुराग तेला, पात्राचं नाव इम्रान. नाव सोनम मुजागरे, पात्राचं नाव रोजा. नाव सौदीपिका सोळसे, पात्राचं नाव मालती. नमस्कार, माझं नाव संजय भगत आणि या एकांकिकात माझं पात्र होतं मनोहर म्हणजेच बाबांचं. विजय गुरव, पात्राचं नाव सुभाष. स्नेहल मेढेकर, असिधरा.